नमस्कार. 10 किलोवॅट पुढच्या सर्व नॉन रेसिडेन्शियल, नॉन ॲग्रिकल्चरल कन्झ्युमर्सला नवीन टीओडी नियमांप्रमाणे बिलिंग होणार आहे. सकाळी 9 ते 5 या कालावधीत तयार होणारी जी सौर ऊर्जा आहे ती फक्त त्याच कालावधीतल्या वीज वापराच्या अगेन्स्ट वापरता येणार आहे. पीक आवर मध्ये म्हणजे संध्याकाळी 5 ते रात्री 12 या कालावधीत जी सौर ऊर्जा जनरेट होणार आहे ती दिवसाच्या 24 तासांपैकी कोणत्याही वेळेच्या वीज वापराच्या अगेन्स्ट वापरता येणार आहे. नॉर्मल आवर्स मध्ये म्हणजे रात्री 12 ते सकाळी 9 या कालावधीत जी सोलार एनर्जी जनरेट होईल ती रात्री 12 ते संध्याकाळी 5 या कालावधीत वापरता येणार आहे. ती ऊर्जा पीक आवर मध्ये म्हणजे संध्याकाळी 5 ते रात्री 12 मध्ये वापरता येणार नाही. हे नियम 1 जुलै 2025 पासून अंमलात आणण्यात येणार आहे. त्याच्यामुळे जुलै 2025 ते मार्च 2026 या कालावधीतल्या डिफरन्सचं बिल ग्राहकांना येऊ शकतं आणि या बिलाचं पेमेंट करण्यासाठी MSEDCL कडून इन्स्टॉलमेंटची सुविधा देण्यात येऊ शकते. दुसरा बदल आहे GSC म्हणजे ग्रीड सपोर्ट चार्जेस. 10 किलोवॅटच्या पुढे सँक्शन लोड असणाऱ्या सर्व ग्राहकांना म्हणजे याच्यामध्ये रेसिडेन्शियल आणि ॲग्रिकल्चरल येतात त्यांना 1 एप्रिल 2026 पासून ग्रीड सपोर्ट चार्जेस द्यावे लागणार आहेत. ग्रीड सपोर्ट चार्जेस म्हणजे त्यांच्या 10 किलोवॅट पेक्षा जास्त कपॅसिटीचे जे सोलार पॉवर प्लांट जी वीज जनरेट करतील त्या जनरेटेड प्रत्येक युनिटसाठी ग्रीड सपोर्ट चार्जेस द्यावे लागणार आहेत. LT कन्झ्युमरला हे ग्रीड सपोर्ट चार्जेस असणार आहेत ₹1.96 पर युनिट, तर HT कन्झ्युमरसाठी ते असणार आहेत ₹1.42 पर युनिट. ग्रीड सपोर्ट चार्जेस ऍप्लिकेबल होतील आणि बँकिंग चार्जेस यापुढे ऍप्लिकेबल नसतील. ग्रीड सपोर्ट चार्जेस हे बँक्ड युनिटवर ऍप्लिकेबल नसून ते प्रत्येक जनरेटेड युनिटवरती ऍप्लिकेबल असणार आहे. आणि 1 जानेवारी 2020 नंतर सोलारसाठी ऍप्लिकेशन केलेल्या प्रत्येक ग्राहकाला की ज्याची कपॅसिटी 10 किलोवॅट पेक्षा पुढे आहे त्यांच्यासाठी हे ग्रीड सपोर्ट चार्जेस ऍप्लिकेबल राहतील. याच्यामध्ये सर्व प्रकारचे कन्झ्युमर्स येतील, रेसिडेन्शियल, ॲग्रिकल्चरल, कमर्शियल, इंडस्ट्रियल सर्व काही. तर याचा परिणाम म्हणून जे नॉन रेसिडेन्शियल कन्झ्युमर्स आहेत 10 किलोवॅट पेक्षा पुढे ज्यांची सोलारची कपॅसिटी आहे किंवा सोलार पॉवर प्लांटची कपॅसिटी आहे त्यांची वीज बिलं मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. वीज बिल आटोक्यात राहावं याच्यासाठी काही उपाययोजना ते करू शकतात. पहिली म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त त्यांचा वीज वापर हा ऑफ पीक आवर्स मध्ये म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीत करावा. दुसरी उपाययोजना म्हणजे तयार झालेली जी जास्तीची वीज आहे ती बॅटरीमध्ये स्टोअर करून पीक आवर्स मध्ये त्याचा उपयोग ते करू शकतील. आणि तिसरी उपाययोजना जर या दोन्ही गोष्टी शक्य नसतील तर ते त्यांचा सोलार पॉवर प्लांट काही प्रमाणात डाऊनसाइज करू शकतील. त्यामुळे एक्स्ट्राचं जनरेशन होणार नाही आणि एक्स्ट्रा ग्रीड सपोर्ट चार्जेस त्यांना द्यावे लागणार नाही. नवीन MYT ऑर्डर नुसार वीज बिल कमी करण्यासाठी तर सोलार लावून उपयोगाचं नाहीये, तर विजेचा वापराचं टायमिंगही आता इथून पुढे महत्वाचं राहणार आहे.